तोंडल्याची भाजी म्हटलं की बरेच लोक नाक मुरडतात. पण खरं सांगायचं तर हे तोंडल्याच्या वरचं जे साल असतं ना, थोडंसं राट किंवा चिवट असतं. त्यामुळे आतपर्यंत मसाले मुरत नाहीत आणि ही भाजी टेस्टी लागत नाही. म्हणूनच ही भाजी बनवताना एक जास्तीची स्टेप करायची आणि जास्त काही मसाले न वापरता अगदी एकाच वाटणात मस्त अशी चमचमीत तोंडल्याची भाजी बनवून पहा. इतकी भारी लागते, न खाणारे न आवडणारेही मागून मागून खातील. नमस्ते, मी सत्या. सत्याज रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज मी मस्त अशी चमचमीत तोंडल्याची भाजी बनवण्यासाठी 1/2 किलो कोवळी हिरवीगार तोंडली स्वच्छ धुवून घेतली. आता या तोंडल्याच्या दोन्ही बाजू कट करून काढून टाकायच्या आणि या तोंडल्याचे अशा पद्धतीने 4 भाग करून घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या तोंडल्याचे फक्त 2 भाग करून घेऊ शकता किंवा आपण भरल्या वांग्यासाठी वांग जसं कट मारून घेतो त्या पद्धतीनेही कट मारून घेऊ शकता. त्यानंतर मी एक मीडियम साईजचा कांदाही बारीक आकारामध्ये कट करून घेतला आणि तोंडली बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली तोंडली ॲड केली. तर हे तोंडल्याच्या वरचं साल चिवट किंवा राट असतं, यासाठीच ही तोंडली आपल्याला पहिल्यांदा फ्राय करून घ्यायची आहे. आता यामध्ये अगदी चवीनुसार म्हणजे 1/4 चमचा मीठ आणि 1/4 चमचा हळद घालायची. म्हणजे काय होतं, हळद मीठ तोंडल्याच्या आतपर्यंत मुरलं जातं आणि तोंडल्याला चव खूप छान येते. आता ही तोंडली हळद मिठामध्ये मंद गॅसवरती चांगली परतून घ्यायची. खूप जास्त वेळ परतण्याची गरज नाही, तर 2 ते 3 मिनिटं परतून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता याच कढईमध्ये भाजी बनवायला घेऊयात, पण त्याआधी या भाजीसाठी छोटंसं वाटण बनवून घेऊयात. तर वाटणासाठी मी येथे अगदी 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी देठासहित कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केली. आणि हे वाटण बनवत असताना यामध्येच मी 1.5 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, 1/4 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा धने पावडर ॲड केली आणि यामध्ये अजिबात पाणी न घालता याचं वाटण बनवून घेतलं. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्याकडे जो पण काळा मसाला किंवा घरगुती मसाला असेल तो वापरला तरीही चालू शकतं. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड केले. जिरे चांगले फुलल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदाही ॲड केला. आता कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपण बनवून घेतलेलं वाटण ॲड करायचं. आता हे वाटण मंद गॅसवरती फक्त 1 ते 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये तोंडली ॲड करायची. तर आपण जे हे वाटण बनवून घेतलं आहे ना, यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि खूप जास्त तामझाम करण्याचीही गरज नाही. आता या वाटणामध्ये आपण परतून घेतलेले तोंडली ॲड केले आणि ही तोंडली वाटणासोबत परत एकदा 1 मिनिटभर परतून घेतली आणि त्यानंतर यामध्ये थंड पाणी न घालता गरम पाणी ॲड करायचं. आणि ही भाजी तुम्हाला कशी आवडते, म्हणजे एकदम ग्रेव्हीवाली, सैलसर किंवा सुकी, यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर टिफिनसाठी भाजी करायची असेल तर अशा पद्धतीने तोंडल्याच्या वरती अगदी अर्धा इंच पाणी येईल इतपत पाणी घालायचं आणि चांगली उकळी आल्यानंतर यावरती झाकण लावून मंद गॅसवरती 10 ते 15 मिनिटं तोंडले चांगले शिजवून घ्यायचे. तुम्ही ही भाजी सेम पद्धतीने कुकरमध्येही बनवून घेऊ शकता. मीडियम फ्लेमवरती कुकरच्या एका शिट्टीमध्ये ही भाजी बनवून तयार होते. आता सर्वात शेवटी यावरती भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि आपली ही मस्त अशी चमचमीत तोंडल्याची भाजी बनवून तयार झाली आहे. तुम्ही ही जरूर ट्राय करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका भाजी कशी बनली आहे ते. तसेच माझ्या चॅनलवरील रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असतील तर एक लाईक करत जा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक परफेक्ट प्रमाणातील परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू. बाय.